युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार साहेबांचा घात करणारा सापडला. हो, मी खरं बोलत आहे बरं. अजित पवार साहेबांचा घात करणारा सापडला. तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. घात कोण करणारा आहे, नाव काय त्याचं, चेहरा काय त्याचं, सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार. फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, बेल आयकॉन दाबायचं, कारण असेच व्हिडिओ तुमचे आपल्या चॅनलवरती मिळणार तुम्हाला. अजितदादाचा घात 28 जानेवारी 2026 ला झाला. बारामतीच्या तालुक्यामध्ये इमान ब्लास्ट होऊन झाला. हे पण तुम्हाला माहितीच आहे, सांगायची गरज नाही. पण घात करणारा कोण हा तुमच्या मनामध्ये प्रतिबिंब आहे. अजून आपल्या न्यूजवर, सोशल मीडियावर अजितदादाचा घात करणारा कोण आहे अजिबात कोणी सांगितलं नाही, पण आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. पण हा पूर्ण व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला मिळणार, नाही तर मिळणार नाही. कळलं का? अजितदादाचा घात होऊन सतत 2 ते 3 महिने होऊन राहिले, तर घात करणारा सापडला का नाही? कोण असणार घात करणारा? कोण असणार? VSR कंपनीचा मालक, या बीजेपी, या काँग्रेस, या शिवसेना, या अजितदादाच्या पक्षातले कोणी लोक? अजितदादाला मारण्याचं कारस्थान कोणी केलं असेल? काय गरज होती अजितदादाला मारण्याची? अजितदादाचे दुश्मन कुठले होते, काय होते? तुम्ही नक्की कमेंट करू. अरे हो, सांगणार आहे मी तुम्हाला. अजितदादाचा घात कोणी केला हे सांगणार आहे मी तुम्हाला. व्हिडिओ बघा तेव्हाच ना, शेवट सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका. अजितदादाचा घात होऊन सतत 2 महिने 3 महिने जवळपास झालेले आहे, तरी घात करणारा कोण आहे अजिबात मालूम नाही. अजितदादा मराच्या अगोदर 15 दिवसाच्या अगोदर अजितदादांना प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. तेव्हा काय म्हटलं होतं की बीजेपीतल्या काही लोकांनी माझ्यावर आरोप केला आहे की सिंचन घोटाळा मी केला म्हणून, 70 ते 80 हजार करोडाचा. तर मी कुठलाही सिंचन घोटाळा केला नाही, मी कुठलाही घोटाळा केला नाही, हे माझ्यावर आरोप हे चुकीचे टाकत आहे. बीजेपीने जेवढा घोटाळा केला त्याची माझ्यापाशी काय एवढी मोठी फाईल आहे. तर असे त्यांनी सांगितलं होतं. आणि तेव्हाच अजितदादा 10 दिवसानं का 15 दिवसानं म्हणा इमान ब्लास्ट होऊन त्याचं निधन होते. काय नेमकं काय वाटतं तुम्हाला? अजितदादा आणि शरद पवारची युती होणार होती, आणि हे सोशल मीडियावर म्हणा सगळ्या जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला माहित होतं. ते पण कारण होऊ शकतं अजितदादाचं मारण्याचं. पण घात करणारा कोण असेल? VSR कंपनीचा मालक, चालक. कारण VSR कंपनीचा मालक म्हणत होता की विमान साजरा होतं, रनवे चांगला होता, पण जो विमान चालक होता त्याला रनवे दिसला नाही, धोका आलं, त्या कारणामुळे निधन झालं. आपलं विमान चांगलं होतं, कारण विमान चालकानं जो विमान चालवलं ते विमान बोगस होतं. रोहित पवारनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्युमेंट्स दाखवलं. VSR कंपनीच्या मालकानं 2 महिन्याच्या अगोदर त्या विमानाचं इन्शुरन्स काढलं होतं, त्या चालकाचं इन्शुरन्स काढलं होतं. मला सांगा, अजितदादाचा जो घात झाला त्याच्यामध्ये जो मेन विमान चालक होता तो ट्रॅफिक मध्ये फसला म्हणे. आणि आता आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं की अजितदादाचा जो मेन चालक होता त्याचं पोट दुखत होतं. म्हणजे नेमकं काय? का दाल में कुछ काला है? फडणवीस साहेब खोटे बोलून राहिले का? त्यांनी सांगितलं पोट दुखत होतं, त्या कारणामुळे हा येऊ शकला नाही चालक. पण अगोदर हुक उडाली होती, सांगितलं होतं की ट्रॅफिक मध्ये फसला आहे चालक मेन. मग काय, त्या कापूरला जो बेवडा होता त्याचं मेडिकल टेस्ट झाले, सगळ्या गोष्टी अगोदर डिफॉल्टर होता, तो दारू पित होता, नशा करत होता. हा बेवड्याला अजितदादाचं विमान चालवायला लावलं. म्हणजे का चालवायला लावलं असेल? नेमकं का असेल कारण? म्हणजे अजितदादाला प्लॅनिंग करून मारलं का? मेन म्हणजे अशोक खरात हा जो व्यक्ती आहे, याने नरबळी दिली म्हणते अजितदादाला मारण्यासाठी. आणि भरपूर म्हणजे आपले रुपाली चाकणकर म्हणा, भरपूर असे कार्य म्हणजे मंत्रिमंडळातले लोक आहेत, त्यांनी त्याची अंगठी कापलेली दिसली आहे, तर्जनी म्हणा. बघू शकता तुम्ही, तुम्हाला सोशल मीडियावर व्हायरल झालेला असेल व्हिडिओ. रुपाली चाकणकरनी अंगठी कापली होती. भरपूर म्हणजे कितीतरी लोकांनी असे राजकारणातल्या लोकांनी अंगठी कापली होती. म्हणजे कशासाठी कापली होती? का अजितदादाला मारण्यासाठी? नेमकं काय वाटतं तुम्हाला? हे अंधश्रद्धा आहे की खरंच अजितदादाला मारण्याचा प्लॅन अशोक खरातनी केला होता? पण अशोक खरात पाशी जे अशोक खरातने नरबळी दिले हे कोणाचे दिले असेल, कोणाला सांगण्यानुसार दिले असेल? अजितदादा जेव्हा देवगिरीमध्ये निघतात तिथले व्हिडिओ शूट जे केलेले आहेत, CCTV फुटेज, हे सगळं गायब आहे. जेव्हा अजितदादा अजून विमानतळावर येतात मुंबईच्या, तिथले जे व्हिडिओ शूट आहे केलेले CCTV फुटेज हे डिलीट झालेले आहे. रोहित पवार म्हणत होते आम्हाला CCTV फुटेज द्या, आम्हाला व्हिडिओ द्या. ते म्हणत आमच्यापाशी नाही. का अजितदादा आलेच नाही? अजितदादा आलेच नाही. VSR कंपनीच्या मालकाच्या विमानात बसलेच नाही. अजितदादा कुठल्या तरी विमानात बसले असेल का? अजितदादा बारामतीतून आपल्या देवगिरीमध्ये निघालेच नाही. काय वाटतं तुम्हाला? सगळा उलाढाल चालू आहे.
आणि जनतेला फसवण्याचं, चुत्या बनवण्याचं कारस्थान चालू आहे. सगळे न्यूज वाले सगळे विकल्या गेलेले आहे. समजलं का? व्हिडिओ पूर्ण बघा. अजितदादा घात करणारा कोण असेल नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अजितदादा घात करणारा नेमका कोण असेल? बीजेपीचा सरकारातले लोक असेल, शिवसेनेतले असेल, या अजितदादाच्या मंत्रिमंडळातले लोक असेल, या विसार कंपनीचा मालक असेल, कोण असेल नक्की कमेंट करा. कारण कमेंट करणं गरजेचं आहे तुमची. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.